नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये आपण मागील लेक्चरला प्रॉब्लेम अभ्यासले फायनल अकाउंटचे. आता आपण या ठिकाणी पुढचा नेक्स्ट प्रॉब्लेम अभ्यासत आहोत. हे प्रॉब्लेम तुमच्या टेक्स्टबुकमधलेच आहेत. सुरुवातीला तुम्ही प्रॉब्लेम व्यवस्थित वाचा आणि नंतर या ठिकाणी त्याचं पोस्टिंग बघा आणि मग या ठिकाणी तो कसा सॉल्व करायचा तेही बघणं अभ्यासणं महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम सॉल्व करत असताना ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. एक 2-3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. सुरुवातीला आपण हे बघा प्रॉब्लेम ट्रायल बॅलन्स तुम्हाला किशोर ट्रेडरचा दिसतोय. 1,39,000 टॅली दिलेला आहे त्यांनी. त्यानंतर खाली पुढच्या नेक्स्ट स्लाईडला ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात आहेत आणि नंतर त्याच्याच खाली आपल्याला दिलेले आहे बघा ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर तयार करा, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि या 3 ॲडजस्टमेंट महत्त्वाच्या त्यांनी दिलेल्या आहेत. आता खाली आपल्याला त्यांनी एक 5-6 ओळीचं पुढच्या स्लाईडवरती ट्रेडिंग अकाउंट आपण तयार करायचे. इनर आउटर कॉलम, ॲडजस्टमेंट असेल तर आतमध्ये, ॲडजस्टमेंट नसेल तर बाहेर घ्या. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा या ठिकाणी बघा आजच्या प्रॉब्लेमला महत्त्वाचा बदल लक्षात घ्या की नेट लॉस आलेला आहे. आत्तापर्यंत आपण 4-5 प्रॉब्लेम अभ्यासले. नेट प्रॉफिट होता. हा नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करायचो. आज नेमकं उलट आलेलं आहे, नेट लॉस. हा नेट लॉस आपण लेस करणार आहोत कॅपिटलमधनं. हा महत्त्वाचा बदल आजच्या प्रॉब्लेमला आहे की नेट लॉस दिलेला आहे, तो आपल्याला कॅपिटलमधून लेस करायचा आहे बॅलन्स शीटला. आणि त्यानंतर बॅलन्स शीट लायबिलिटी साईड, ॲसेट साईड टॅली बघा 70,750 आपलं बॅलन्स शीट टॅली होत आहे. चला तर मग या ठिकाणी आज हा आपण प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. बघा सुरुवातीला आपण ट्रायल बॅलन्सचे पॉईंट अगोदर समजून घेणार आहोत, नंतर मग पोस्टिंग करून मग ॲडजस्टमेंट सॉल्व करणार आहोत. सुरुवातीला फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट ऑफ किशोर ट्रेडर. किशोर ट्रेडरच्या ॲडजस्टमेंट आणि बॅलन्स शीट आपल्याला दिलेलं आहे. बघा आता सुरुवातीला डेबिट बॅलन्सेस बघा. डेबिटचे इफेक्ट एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतात किंवा ॲसेटला येतात. मग त्याचा या ठिकाणी फॉर्म्युला तयार होतो आहे डेबिट ॲसेट. हा महत्त्वाचा बदल आहे, लक्षात घ्या. पहिला म्हणजे एक तर ट्रेडिंगच्या डेबिटला येणार आहेत किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येणार आहेत किंवा कुठे येणार आहेत ॲसेटला. म्हणजे डेबिट ॲसेट हा फॉर्म्युला तयार होते. बघा आता एक आपण समजून घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. ड्रॉइंग आपण कॅपिटलमधनं लेस करणार आहोत. हाच पॉईंट डेबिटला येतो पण आपण लायबिलिटीला लेस करतो. फर्निचर आपली ॲसेट आहे. सेल्स रिटर्न, हे सेल्स रिटर्न आलंय डेबिटला परंतु ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्समधून सेल्स रिटर्न वजा करायचा असते, लक्षात घ्या. परत आलेला माल आहे. बॅड डेट म्हणजे तोटा झालेला आहे, रक्कम बुडलेली आहे, बुडलेली अमाऊंट आहे, त्यामुळं ही बॅड डेट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्या, लॉस आहे म्हणून. डेटर्स ॲसेट साईडला लिहा, सन्ड्री डेटर्स. परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला परचेस. पुढं बघा प्लांट अँड मशिनरी इट इज ॲन ॲसेट. प्लांट अँड मशिनरी ॲसेटला लिहा. पुढं बघा इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपली काय आहे, ॲसेट आहे. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहा. ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढं बघा रेंट पण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पुढं आहे बघा गुडविल
गुडविल आपली असेट आहे. गुडविल इट इज अन असेट, इनटँजेबल असेट आहे. गुडविल असेटला लिहायचं. नेक्स्ट वेजेस अँड सॅलरी आलेलं आहे. लक्षात घ्या, सुरुवातीला वेजेस असल्यामुळं आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. वेजेस अगोदर आहे, पुढं काही काय येणार, कोणत्याही एक्सपेंडिचरचं नाव येऊ द्या, ज्याचं नाव अगोदर तिथं आपण ते पोस्टिंग करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. म्हणून वेजेस अँड सॅलरी, वेजेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि पुढं बघा नुसतं सॅलरी आलेलं आहे, ते सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. लक्षात घ्या, नुसतं सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. नेक्स्ट पॉईंट येतो. नंतर पुढं आहे डिस्काउंट. हे डिस्काउंटसुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस, हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे डेबिट बॅलन्सेस एकतर ट्रेडिंगच्या डेबिटला येतात, किंवा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येतात, किंवा असेटला येतात. म्हणजे डेबिट असेट हा फॉर्म्युला लक्षात घ्या. आता आपण क्रेडिट साईडचं पोस्टिंग करणार आहोत. लक्षात घ्या, आता क्रेडिटचं जर ज्यावेळी आपण पोस्टिंग करत आहोत, क्रेडिटला आलेले पॉईंट एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, किंवा कुठे येणार आहेत, लॅबिलिटी साईडला. म्हणजे क्रेडिट बॅलन्सेस, क्रेडिट लॅबिलिटी हा फॉर्म्युला तयार होतो आहे. लक्षात घ्या. बघा आता एक क्रेडिट बॅलन्सेस बघा. कॅपिटल, हे कॅपिटल आपण लॅबिलिटीला ट्रान्सफर करणार आहोत. नंतर पुढं आहे क्रेडिटर, हे क्रेडिटर पण आपण लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार आहोत. सेल्स, हे सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करणार आहोत. नेक्स्ट आहे बँक लोन. बँक लोन आपली काय आहे, लॅबिलिटी. बँक लोन लॅबिलिटीला लिहायचं. आणि सगळ्यात शेवटी कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन मिळालेलं आहे, ते कमिशन आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. म्हणजे कमिशन रिसिव्ड हे P&Lच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे आपण क्रेडिट बॅलन्सेस एक तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला, किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, किंवा लॅबिलिटी साईडला येतात. म्हणजे क्रेडिट लॅबिलिटी हा फॉर्म्युला तयार होत आहे. आता पुढं बघा, हा ट्रायल बॅलन्स बघितला आपण. प्रत्येक ट्रायल बॅलन्सचा सिंगल इफेक्ट होतो. लक्षात घ्या, प्रत्येक आयटमचा, प्रत्येक पॉईंटचा सिंगल इफेक्ट होत असतो. आता आपण ट्रायल बॅलन्स बघा, तुम्हाला 1,39,000 टॅली दिलेला आहे. हा ट्रायल बॅलन्स अभ्यासल्यानंतर आता आपल्याला हा टी फॉर्ममध्ये ट्रायल बॅलन्स आहे. लक्षात घ्या, डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस. आता आपण नेक्स्ट म्हणजे ॲडजस्टमेंट अभ्यासणार आहोत. त्याचे प्रत्येकी 2-2 इफेक्ट. ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी किती इफेक्ट होतात, 2-2 इफेक्ट होतात. ते पण तुम्हाला सांगणार आहे, दाखवणार आहे. लक्षात घ्या. पहिली ॲडजस्टमेंट नेहमीप्रमाणे येतीच, ती आहे क्लोजिंग स्टॉक. शिल्लक माल 18,000. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट आहे या ठिकाणी असेट साईडला. पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट असेटला येतोय. लक्षात घ्या, ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला, आणि सेकंड इफेक्ट असेटला. आता सेम सेकंड ॲडजस्टमेंट आहे बघा. डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10% अँड फर्निचर ॲट 5%. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. डेप्रिसिएशन मशिनरीमधून आणि फर्निचरमधनं लेस करा. म्हणजे पर्टिक्युलर असेटमधनं डेप्रिसिएशन लेस करा. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणजे दुसरं ॲडजस्टमेंट बघा, असेटमधनं लेस करायचं दोन्ही पण, आणि सेकंड इफेक्ट P&Lच्या डेबिट साईडला. असेटमधून लेस P&Lच्या डेबिटला. आणि तिसरी एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आलेली बघा, आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,000. आउटस्टँडिंग सॅलरी आहे ₹1,000. तर आउटस्टँडिंगचा अर्थ देणे बाकी. मग आपण पहिला इफेक्ट सॅलरीमध्ये काय करायचं आहे, ॲड करायचं.
फर्स्ट इफेक्ट सॅलरीमध्ये 1,000 रुपये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट कुठं लिहायचं ते लॅबिलिटी साईडला. म्हणजे आउटस्टँडिंग सॅलरी देणं बाकी म्हणून सॅलरीमध्ये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला सॅलरीमध्ये ॲड करा आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा. बघा आता परत एकदा व्यवस्थित आहे का. ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे बघा. डेप्रिसिएट मशनरी ॲट 10% अँड फर्निचर ॲट 5%. मशनरी आणि फर्निचर आपण ॲसेटला लिहिणार आहोत, त्यामधनं डेप्रिसिएशन लेस करायचं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहायचं. तिसरी बघा ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करा आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहा. तर या प्रकारे ॲडजस्टमेंट आपण 2 वेळा बघितलेले आहेत. त्याचे 2 इफेक्ट खाली सांगितले आपल्याला. ट्रेडिंग अकाउंट तयार केलेलंच आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण तयार केलेलं आहे आणि बॅलन्स शीट पण तयार केलेलं आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अगोदर प्रॉब्लेम लिहा, ट्रायल बॅलन्स, 3 ॲडजस्टमेंट लिहा आणि मग अर्धं पेज प्रत्येकी म्हणजे ट्रेडिंग अकाउंट अर्धं पेज तयार करा, प्रॉफिट लॉस अर्धं पेज तयार करा आणि 1 पेज बॅलन्स शीट तयार करा आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व करा. चला तर मग आपण या ठिकाणी प्रत्येकाचं पोस्टिंग पण तुम्हाला दाखवतो, म्हणजे ज्यांना लक्षात येईल तुमच्या की कुठं काय येतं आहे ते तुम्हाला लक्षात दाखवतो. बघा या ठिकाणी परत डेबिटला बघा ओपनिंग स्टॉक 16,400 हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा ओपनिंग स्टॉक 16,400 तुमच्या लक्षात येईल. हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक आउटर कॉलमला बाहेरच्या 16,400 म्हणजे सिंगल इफेक्ट डेबिटचा डेबिटलाच आलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा लक्षात घ्या आता ड्रॉइंग 3,000 हे ड्रॉइंग आपण लॅबिलिटीला कॅपिटलमधनं लेस करणार आहोत. बघा ड्रॉइंग या ठिकाणी लॅबिलिटी साईडला कॅपिटल लेस ड्रॉइंग लिहिलेलं आहे. बघा 3,000 रुपये हे आपण वजा करणार आहोत. त्यानंतर पुढं फर्निचर 6,000 फर्निचर आपली असेट आहे. बघा असेटला फर्निचर आतमध्ये आहे, त्याच्यावर डेप्रिसिएशन आहे. असेटला बघा फर्निचर 6,000 रुपये आतमध्ये ॲडजस्टमेंट आहे त्यामुळं आणि त्यातनं डेप्रिसिएशन लिहून 6,000तनं 300 गेले, बाहेर 5,700 आले, ते पण बघणार आहोत आपण. त्यानंतर पुढं या ठिकाणी सेल्स रिटर्न 1,980 हे सेल्समधनं वजा करा. बघा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स त्यातनं लेस सेल्स रिटर्न रक्कम खाली आली बघा 1,980 ती समजून घ्या. सेल्समधनं आपण ती वजा करणार आहोत 1,980. त्यानंतर पुढं बघा या ठिकाणी बॅड डेप्ट 400 रुपये बुडीत रक्कम ही आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. बॅड डेप्ट 400 रुपये. बघा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट 400 रुपये आउटर कॉलमला डायरेक्ट. बॅड डेट आपण प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बाहेर लिहिणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा डेटर्स 20,250 हे डेटर आपण असेटला लिहिणार आहोत. बघा डेटर या ठिकाणी सनरी डेटर बघा डेटर्स असेटला 20,250 आउटर कॉलमला डायरेक्ट बाहेर सनरी डेटर्स. त्यानंतर पुढं या ठिकाणी डेटर नंतर परचेस 31,100 हे परचेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. 31,100 परचेस बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस 31,100. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा काय आलेलं आहे पुढचं पॉईंट
या ठिकाणी मशिनरी, प्लांट अँड मशिनरी 12,000. मशिनरी आपली असेट आहे, असेटला लिहिणार आहे. लगेच बघा इन्व्हेस्टमेंट पण आलेले 8,500. हे इन्व्हेस्टमेंट पण आपण असेट साईडला लिहिणार आहोत. बघा मशिनरी इन्व्हेस्टमेंट असेटला आहे का? मशिनरी होती डेप्रिशिएशन आहे, तेव्हा मशिनरी बघा असेटला लिहिले 12,000 आणि इन्व्हेस्टमेंट बघा 8,500 बाहेर लिहिलेलं आहे. बघा इन्व्हेस्टमेंट 8,500 असेटला दोन्ही. आता मशिनरी 10% डेप्रिशिएशन, शेवटचं एक शून्य झाका, 1200 वजा करा, मग बाहेर 10,800 येणार आहे. लक्षात घ्या, ते आपण बघणारच आहोत. म्हणजे मशिनरी इन्व्हेस्टमेंट असेटला बघितलं. त्यानंतर पुढं ॲडव्हर्टाइजमेंट 9,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, रेंट 6,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. बघा ॲडव्हर्टाइजमेंट आणि टू रेंट प्रॉफिट लॉसला येतं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 9,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आणि टू रेंट 6,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. वरती खाली झालं तरी बरोबर आहे, पण व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला ॲडव्हर्टाइजमेंट आणि टू रेंट बाहेर लिहायचं, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही म्हणून डायरेक्ट आउटर कॉलमला. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा गुडविल 7,500. गुडविल आपली काय आहे? असेट. गुडविल बघा असेटला लिहिलेलं आहे 7,500. बघा गुडविल असेटला डायरेक्ट बाहेर 7,500. गुडविल असेटला लिहा 7,500. त्यानंतर पुढं वेजेस अँड सॅलरी 7,000. वेजेस अगोदर आलेलं आहे, त्यामुळं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला वेजेस अँड सॅलरी 7,000. ट्रेडिंगच्या डेबिटला बघा टू वेजेस अँड सॅलरी बघा 7,000. ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अँड सॅलरी 7,000 बाहेर आउटर कॉलमला. त्यानंतर पुढं लास्टचे 1-2 पॉईंट राहिलेले आहेत, लक्ष द्या. सॅलरी 5,000 प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आतमध्ये लिहा, त्याच्या आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट आहे, इनरला लिहायचं सॅलरी. आणि डिस्काउंट पण 2,370. हे सॅलरी आणि डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच बघा, दोन्ही पॉईंट आहेत. सॅलरी आणि डिस्काउंट प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू सॅलरी 5,000 आतमध्ये लिहा आणि टू डिस्काउंट 2,370 ते बाहेर लिहा. म्हणजे सॅलरी आणि डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सगळ्यात शेवटी बघा ट्रायल बॅलन्सचा शेवटचा पॉईंट आहे बघा इथं, डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,500. हे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहोत. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू डायरेक्ट एक्सपेन्सेस 2,500 आउटर कॉलमला. तर या प्रकारे आपण डेबिटचे पॉईंट एकतर डेबिटला किंवा असेटला लिहितो. आता क्रेडिटचे पॉईंट बघा या ठिकाणी, ते पण बघू आपण. कॅपिटल 55,000 लॅबिलिटीला लिहायचं आहे. क्रेडिटर 18,500 ते पण लॅबिलिटीला लिहायचं आहे. बघा कॅपिटल आणि क्रेडिटर लॅबिलिटीला बघा. कॅपिटल या ठिकाणी लॅबिलिटी साईडला 55,000 आतमध्ये लिहा, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहेत. आणि क्रेडिटर डायरेक्ट बाहेर लॅबिलिटीला 18,500 बघा. क्रेडिटर 18,500 म्हणजे कॅपिटल लॅबिलिटीला, क्रेडिटर पण लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा सेल्स आहे 50,000. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. आतमध्ये लिहा कारण सेल्स रिटर्न आहे, सेल्स रिटर्न पण आहे, लक्षात घ्या. बघा बाय सेल्स 50,000, त्यातनं ले सेल्स रिटर्न 1,980 वजा केले की 50मधनं 1,980 गेले की बाहेर येणारे 48,020 रुपये. त्याचा सिंगलच इफेक्ट होतो. सेल्समधनं सेल्स रिटर्न वजा केले 1,980, 50मधून गेले तर बाहेर 48,020 रुपये. म्हणजे सेल्समधून सेल्स रिटर्न आपण लेस करतो आणि त्याचा सिंगलच इफेक्ट होतो, डबल इफेक्ट होत नाही. लक्षात घ्या, तो पॉईंट आहे, ते काय ॲडजस्टमेंट नाही, लक्षात घ्या. त्यामुळं सेल्स रिटर्न सेल्समधनं लेस करा.
त्यानंतर पुढं नेक्स्ट बघा, आता हे बँक लोन 13,750. बँक लोन आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आहोत. बघा बँक लोन 13,750 लॅबिलिटीला, बँक लोन बघा लॅबिलिटीला 13,750 बघा शेवटी दिसतंय लास्टला बँक लोन 13,750. तर या पद्धतीने बँक लोन लॅबिलिटी साईडला आपण घेतलेलं आहे. क्रेडिटचं क्रेडिटला येतं, नाही तर लॅबिलिटी साईडला येतं. त्यानंतर नेक्स्ट लास्ट पॉईंट राहिलेला आहे क्रेडिटचा. कमिशन रिसिव्ड 1,750. हे कमिशन आपल्याला मिळालंय, हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहिणार आहोत. बाय कमिशन रिसिव्ड 1,750. बघा प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला या ठिकाणी बाय कमिशन रिसिव्ड 1,750. तर अशा प्रकारे आपण कमिशन रिसिव्ड सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला रेकॉर्ड केलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर आता ट्रायल बॅलन्स आपण पूर्ण केलेला आहे. डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सेस ट्रान्सफर केलेले आहेत. टोटल 1,39,139 टॅली झालेला आहे ट्रायल बॅलन्स. आता ॲडजस्टमेंट बघू, त्याचे इफेक्ट बघू. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक पॉईंटचा सिंगलच इफेक्ट होतो, लक्षात घ्या, एकच इफेक्ट करतो आपण. आता ॲडजस्टमेंटमध्ये बघा क्लोजिंग स्टॉक दोन इफेक्ट होतात ॲडजस्टमेंटचे. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेट साईडला. बघा क्लोजिंग स्टॉक इथं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 18,000. बघा ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 18,000. आणि सेकंड इफेक्ट डायरेक्ट ॲसेटला आउटरला बघा ॲसेट साईडला. लास्ट पॉईंट आहे बघा, लक्षात येतोय का, ॲसेटला क्लोजिंग स्टॉक बाहेर बघा 18,000 आहे. तर या प्रकारे क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ॲसेटला बघा परत दिसतोय 18,000. शेवटचा पॉईंट ॲसेटला 18,000 क्लोजिंग स्टॉक. आता सेकंड दुसरी ॲडजस्टमेंट लक्ष द्या. डेप्रिसिएट मशिनरी 10% अँड फर्निचर 5%. डेप्रिसिएशन आपण मशिनरी आणि फर्निचरमधनं डेप्रिसिएशन आपण लेस करतो. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहितो. बघा आता ॲसेटला मशिनरी लिहिलेलं असेल, व्यवस्थित लक्ष द्या. ॲसेटला मशिनरी 12,000, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 10%. कोणत्याही संख्येचा 1 0 झाकला असता 10% राहतात. 12,000चे 10% आले 1200. ते 1200 लेस करा, 12,000तनं 1200 गेले, आउटरला आले 10,800. म्हणजे मशिनरीमधनं डेप्रिसिएशन आपण काय केलं, लेस केलं. सेम तसंच तिथं शेजारी बघा खाली फर्निचर 6,000 रुपये, त्यातनं लेस डेप्रिसिएशन 5%. आता 5% कसं काढायचं लक्षात घ्या. शेवटचा 0 झाका 6,000चा आणि त्याच्या निम्मे करा. बघा 6,000चा 10% आले 600, तर 5%ला येणार 300 रुपये, निम्मे करा. मग 6,000तनं 300 गेले, बाहेर येणार 5,700. म्हणजे डेप्रिसिएशन आलं मशिनरीवरती 1,200 रुपये आणि फर्निचरवरती 300 रुपये. हे डेप्रिसिएशन त्या असेटमधनं आपण लेस केलं आणि हे डेप्रिसिएशन आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार आहोत. मशिनरीचं 1,200 आणि फर्निचरचं 300. मुद्दाम त्याला गोल केलेला आहे. तीच रक्कम प्रॉफिट लॉसच्या डेबिटला घ्यायची आपण, लक्षात घ्या. आता प्रॉफिट लॉसच्या डेबिटला तुमच्या लक्षात येईल, व्यवस्थित लक्ष द्या. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बघा या ठिकाणी टू डेप्रिसिएशन P&Lच्या डेबिटला मशिनरी 1,200 रुपये, फर्निचर 300 रुपये, दोघांच्या आउटरला आली 1,500 टोटल. म्हणजे इनरला लिहून आउटरला घेतलेली. तुम्ही डायरेक्ट आउटरला लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणजे डेप्रिसिएशन आपण मशिनरी आणि फर्निचरमधनं लेस केलं आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आता पुढं या ठिकाणी लास्टचे ॲडजस्टमेंट बघा. आउटस्टँडिंग सॅलरी ₹1,000. आता सॅलरीमध्ये आउटस्टँडिंग ॲड करा आणि सेकंड इफेक्ट लॅबिलिटी साईडला पाठवा.
बघा आता सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू सॅलरी 5,000 ॲड आउटस्टँडिंग 1,000 5 अधिक 1 6,000 आउटस्टँडिंग काय करायचं आहे ॲड करायचं सॅलरीमध्ये. आणि सेकंड इफेक्ट आपण लॅबिलिटी साईडला हीच रक्कम घेणार आहोत 1,000 रुपये फक्त. बघा आता लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग सॅलरी बघा 1,000 रुपये लॅबिलिटीला लिहिलेलं आहे. आउटर कॉलमला डायरेक्ट लिहायचं सेकंड इफेक्ट लॅबिलिटीला. तर अशा प्रकारे आपण सॅलरीमध्ये ॲड आणि लॅबिलिटीला लिहिलेले तिन्ही ॲडजस्टमेंट अभ्यासलेले आहेत. आणि मग खाली ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट तयार केलेले आहे. आता हे क्लोज कसं करायचं टॅली कसं करायचं हे महत्त्वाचे. बघा आता सर्वांनी लक्ष द्या व्यवस्थित. आता शेवटचे 5-10 मिनिट राहिलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंट नेहमी लक्षात घ्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल जास्त असते. क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल लेस करा वजा करा. बघा आता क्रेडिटची किती येते 48,020 अधिक 18,000 टोटल येते 66,020. लक्षात घ्या म्हणजे या ठिकाणी क्रेडिटची टोटल आली आपली 66,020. मग या प्रकारे आपली 6620 येते ही टोटल. आणि मग लक्षात घ्या हीच 6620 आपण डेबिटला घेतले 66,020 रुपये. त्यामधून मी जी आता चौकून करतोय ते सगळ्या रक्कम वजा करायच्यात. लक्षात घ्या 66,020मधनं 16,400 वजा करा, 31,100 वजा करा, 2,500 वजा करा, 7,000 वजा करा. जो फरक निघणार आहे त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 9,020 रुपये. हा त्याला चौकोन केला आहे मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे 66,000मधून डेबिटच्या रक्कम सर्व वजा करा, क्रेडिटमधनं डेबिट वजा करा. जो फरक निघणार आहे त्याला नाव द्यायचं टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन 9,020 रुपये. हाच 9,020 रुपये आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन करणार आहोत. लक्षात घ्या म्हणजे हा P&Lच्या क्रेडिटला पाठवायचं ब्रॉड डाऊन करायचं आहे. लक्षात घ्या बघा इथं तुमच्या लक्षात येईल लगेचच. ट्रेडिंगला कॅरीड डाऊन झाला आहे डेबिटला 9,020 रुपये. तोच प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन आउटरला 9,020 रुपये. म्हणजे डेबिटला ब्रॉड डाऊन कॅरीड डाऊन तर क्रेडिटला ब्रॉड डाऊन आहे. लक्षात घ्या ही ब्रॉड डाऊन समजलं असेल. ट्रेडिंगच्या डेबिटला कॅरीड डाऊन तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ब्रॉड डाऊन. तुम्ही टेक्स्टबुकमधनं पण बघू शकताय तुमच्या कसं व्यवस्थित तीच रक्कम घ्यायची. लक्षात घ्या जेवढी कॅरीड डाऊनला 9,020 तेवढीच ब्रॉड डाऊनला 9,020 घ्यायची. लक्षात घ्या रक्कम बदलायची नाही. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट व्यवस्थित लक्ष द्या. हे कसं क्लोज करायचं आजच्या मागच्या प्रॉब्लेमपर्यंत आपण प्रॉफिट अँड लॉसला क्रेडिटच्या टोटलमधनं डेबिटची टोटल वजा करत होतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला कालपर्यंत आपल्याला नेट प्रॉफिट मिळत होता. परंतु आज थोडासा बदल आहे. लक्षात घ्या सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. आज आपली प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल जास्त येते. बघा ही डेबिटची टोटल किती ती तुमची 25,270. म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल येते 25,270. तीच आपण क्रेडिटला घेणार आहोत 25,270. लक्षात घ्या तीच आपण म्हणजे डेबिटची टोटल 25,270 तीच घेतली क्रेडिटला 25,270. या 25,270मधनं हे 9,020 आणि 1,750 वजा करायचे. 9,020 आणि 1,750 वजा करा. फरक आलाय आपला 14,500. त्याला नाव द्यायचं बाय नेट लॉस निव्वळ तोटा. हा नेट लॉस आपण कॅपिटलला ट्रान्सफर करणार आहोत. हा नेट लॉस आपण वजा करणार आहे कॅपिटलमधून. लक्षात घ्या याच्या अगोदरच्या प्रॉब्लेमला आपल्याला नेट प्रॉफिट मिळायचा. तो नेट प्रॉफिट आपण कॅपिटलमध्ये ॲड करायचो. पण आज आपल्याला हा नेट लॉस आलेला आहे. हा नेट लॉस आपण कॅपिटलमधनं लेस करणार आहोत वजा करणार आहोत.
मग हे 14,500 आपण बघा, लक्षात घ्या, मुद्दाम चौकोन मारतोय त्याला. हे 14,500 वजा करायचे कॅपिटलमधनं. बघा बॅलन्स शीटची म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला आपल्याला आजच्या प्रॉब्लेमला हा लॉस आलेला आहे. हा लॉस आपण वजा करणार आहोत, लक्षात घ्या. 14,500 बघा बॅलन्स शीटच्या. आता लॅबिलिटीला सर्वांनी लक्ष द्या. लॅबिलिटीला कॅपिटल बघा 55,000, त्यातनं लेस नेट लॉस 14,500, हा वजा करायचा आहे. आता 55,000तून 14,500 गेले, 55मधून 14 गेले 41, म्हणजे इथं 40,500 रक्कम राहते, लक्षात घ्या. 40,500. आता 40,500मधनं परत लेस ड्रॉइंग पण वजा करायचे 3,000. 40,500मधनं 3,000 गेले, बाहेर आले बघा 37,500. म्हणजे कॅपिटल 55,000, त्यातनं नेट लॉस 14,500 वजा केलं, फरक आला आपला तिथं 40,500. या 40,500मधनं 3,000 रुपये आपण ड्रॉइंगचे वजा केले, फरक आला आपला 37,500, लक्षात घ्या. म्हणजे कॅपिटलमधनं लॉस वजा करा आणि ड्रॉइंग पण वजा करा, लक्षात घ्या. मग बाहेर फरक येतोय तुमचा 37,500. आता लॅबिलिटीची टोटल किती येते बघा, 37,500. त्यानंतर क्रेडिटरचे 18,500, आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 आणि बँक लोन 13,750. मग टोटल इथे आपली किती लॅबिलिटीची 70,750. म्हणजे लॅबिलिटीची टोटल तुमची ती 70,750. तेवढीच टोटल तुमची ॲसेट साईडची आली पाहिजे, लक्षात घ्या. सर्वांनी ॲसेटची टोटल करा. मग ॲसेटची टोटल तुमची 70,750 बघा येते तिथं. ॲसेटची सुद्धा टोटल तेवढीच तुमची आली पाहिजे 70,750. म्हणजे तुमचं बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड टॅली होणं गरजेचं आहे. आणि टॅली होतं त्याचवेळी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतात आणि तुमचा प्रॉब्लेम हा व्यवस्थित सॉल्व झाला आहे असं समजायला हरकत नाही. तर सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट आखून घ्या. कोणाला काही शंका असल्या तर विचारा, पण आजचा प्रॉब्लेम व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. बघा परत एकदा हा ट्रायल बॅलन्स किशोर ट्रेडरचा व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. किशोर ट्रेडरचा ट्रायल बॅलन्स तुम्ही लिहून घ्या. 1,39,000 रुपये टॅली दिलेली आहे त्यांनी. तर हा ट्रायल बॅलन्स व्यवस्थित त्याचा फोटो काढून व्यवस्थित लिहून घ्या. आणि मग डेबिटचे इफेक्ट डेबिटला करा, क्रेडिटचे इफेक्ट क्रेडिटला व्यवस्थित करा. ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक पॉईंटचा सिंगल इफेक्ट होतो. त्यानंतर या ॲडजस्टमेंट तिन्ही लिहून घ्या. तिन्ही ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट व्यवस्थित सांगितलेले आहेत. त्याचबरोबर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट व्यवस्थित तुम्ही तयार करा. त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा, पहिलं जे अकाउंट आहे तुमचं ट्रेडिंग अकाउंट, यामध्ये ट्रेडिंग अकाउंट डेबिटचे पॉईंट, क्रेडिटचे पॉईंट व्यवस्थित पोस्टिंग करा. आणि ग्रॉस प्रॉफिट 9,020 रुपये येतोय. हा ग्रॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पाठवायचा आहे, 9,020 रुपये ग्रॉस प्रॉफिट. त्यानंतर पुढं नेक्स्ट आहे तुमचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा प्रॉफिट लॉसला अकाउंटला नेट लॉस येतोय 14,500. क्रेडिटला बघा नेट लॉस 14,500 येतोय. हा नेट लॉस व्यवस्थित आपण कॅपिटलमधून लेस करणार आहोत. आणि त्यानंतर तुमचं हे बॅलन्स शीट टॅली होतं आहे, लक्षात घ्या. लॅबिलिटी साईडला बघा, कॅपिटलमधनं नेट लॉस वजा करा, ड्रॉइंग वजा करा आणि मग टॅली होतं आहे तुमचं बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड ॲसेट साईड 70,750, 70,750. ठीक आहे, कुणाला काही शंका आल्या तर विचारा, पण सर्व विद्यार्थ्यांनी हे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित सॉल्व करून घ्या. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. परंतु याच्या अगोदर झालेले सर्व टॉपिक, सर्व प्रॉब्लेम सर्वांनी परत सॉल्व करा. काही शंका आल्या तर विचारा, पण अकाउंट हा विषय प्रॅक्टिसने परफेक्ट होतो. त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी सतत प्रॉब्लेम सॉल्व करायचं प्रॅक्टिस करा. टेक्स्टबुकमधले इतरही प्रॉब्लेम आहेत
तेही तुम्ही सॉल्व करा. कोणाला काही शंका आल्या तर विचारा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. इथं आपण थांबत आहोत. थँक्यू.